द्या काय घ्यायच्याकडून. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही नाशिकला आलो आहे मूळ लावण्यासाठी. तर ही मम्मींच्या आत्या आहे. तर त्यांच्या घरी आलो होतो. तर त्यांनी मम्मीला साडी देऊन त्यांची मम्मीची ओटी भरण केली आणि आम्हाला सगळ्यांनाही साड्या दिल्या त्यांनी. तर थोड्या वेळ आम्ही इथे बसलो, गप्पा गोष्टी झाल्या आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक नातेवाईकाच्या घरी जायचं, मूळ लावायचं म्हणजे आमंत्रण द्यायचं लग्नाचं. तर यालाच मूळ लावणंही म्हणतात. तर नाशिकला फिरत होतो, सईची पण खरेदी करायची होती. तर सईला पण घेऊन आलेले होते मी. सईलाही छान मस्त ड्रेस घेतलेला आहे, सगळं तुम्हाला आता लग्नामध्ये दाखवता येईल. तर मावशी पण आलेली होती लोणारवाडीची आमच्यासोबत. तर तिलाही साडी दिली. तर घेत काही नव्हती पण त्यांनी दिली, आजीलाही दिली. आणि त्यानंतर आज आहे सौरभ भाऊचं केळवण मामीच्या माहेरी. तर मामींच्या माहेरी ना केळवण होतं आणि मामी पण गेलेल्या होत्या तिकडं. तर त्याही तिकडेच करणारे, कारण आता टाईमच उरला नाही आहे. कारण लग्न लगेच आले तर लग्नापूर्वी पुऱ्या वगैरे सारण भाजणं असतं. तर माझ्याही घरी शुक्रवारी आहे. तर खूप छान मस्त असं ना सौरभ भाऊचं केळवण झालं. तर आता मी निघालो आहे घरी. तर रात्र झाली होती घरी यायला. तर भरपूर शॉपिंग असते ना, तर वेळ होतेच. आता आलोय आम्ही मामींच्या माहेरी. हे आहे मामींचं माहेर घर, लोणारवाडी गावामध्ये आहे. आणि मामा सौरभ भाऊ आलेले होते पहिले, कारण आम्ही 8:30 वाजता आलो. इथे छान मस्त अशी रांगोळी काढली आहे केळवणाची आणि खूप मस्त असं डेकोरेशन केले. सौरभ भाऊचे छान मस्त औक्षण केलं आणि खूप छान असं मेनू पण होता. सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि आता तुम्हाला अर्चना मामीचं माहेर घर, अर्चना मामीच्या माहेरी कोण कोण असतं सगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले, तर तुमचीही ओळख करून देते. तर आता सौरभ भाऊ, पप्पा आणि आपली अंशू, सई, शिव सगळे काही त्यांच्यामध्ये येत होते. आणि छान मस्त आमचं रील शूटही चालू होतं. तर आता इकडे ह्या छोट्या आहे ना, तर ही आहे ना तर मामींची भाची आहे, मोठ्या भावाची मुलगी आपली अंशू. तर त्यांनी गुलाबाचं फूल दिलं सौरभ भाऊला आणि त्यानंतर एंट्री केली. तर थोडंसं थांबत वाटतंय, कारण आमचं रील शूट चालू होतं ना त्यामुळे. तर रील पण येईल तुम्हाला, नक्की बघा, माझ्या इंस्टावरती येईल. तर आता छान असं फुलांनी मस्त सगळं सजवलं होतं मामींनी, मामींच्या भाऊजायांनी. आणि खूप छान मेनू पण केलेला होता. तर आता इथे सगळेजण त्या सौरभ भाऊचं औक्षण करतील. तर या आहे ना तर मामींच्या मोठी भाऊजाई आहे, तर ऋषाली वहिनी. तेरी आहे ना त्या लहान वहिनी आहे मामींच्या. तर मामींना 2 भाऊ, सोपन भाऊ आणि करण भाऊ. त्यांच्या ही आहे करण भाऊची बायको अंकिता वहिनी. आणि त्यांच्या घरामध्ये 3 मुली आहे, तर कार्तिकी, समृद्धी, संस्कृती. सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतलंच. खूप चिल्लर पार्टी होती सगळे. आता ह्या पण अर्चना मामींच्या मामीच आहे. तर त्यांनी पण औक्षण केलं, अर्चना मामींच्या मम्मींनी पण औक्षण केलं, अर्चना मामींनीही केलं. आणि मामा पण आलेला होता. मामाची बडबड थोडी चालू होती. आणि मामाच्या मागे आहे ना ते अर्चना मामींचे पप्पा आहे. तर या आहे ना आता अर्चना मामींच्या मम्मी. तर त्यांनीही मम्मीलाही हळदी कुंकू लावलं, सौरभ भाऊचंही औक्षण केलं. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि व्हिडिओ आवडतोय का कमेंटमध्ये नक्की सांगा. सौरभ भाऊजी छान मस्त एंट्री झाली. आणि इकडे अर्चना मामीच्या मम्मी ना मस्त कांद्याच्या भजे करत होत्या. तर त्या ना खूप छान असं मस्त कांद्याचे भजे करतात, आम्हाला सगळ्यांना आवडतात. तर मामींना पण माहीत होतं, तर त्यांनी मस्त कांद्याची भाजी आम्हाला भजे केले. आणि इकडे बघा छान मस्त अशी छोटीशी इकडे मध्ये ही रांगोळी काढलेली आहे, मेजवानीची रंगत सजली केळवणाची पंगत. आणि बाहेर तो खूप सुरेख रांगोळी काढलेली होती. इकडे ना समय लावलेली आहे आणि फुलांनी थोडं सजवले. आणि हे घरामध्ये ना मस्त विठू रुक्मिणीची तशी लाईटवाडी विठू रुक्मिणीची छान मस्त अशी ब्लॅकमध्ये अशी ती मूर्ती आहे, खूप छान वाटतं. आणि फोटोशूट वगैरे खूप छान येते तिथे. तर तिथे सौरभ भाऊचे इथे असं छान मस्त मागे असं माळांनी डेकोरेशन केलेले, आजूबाजूला फुगे लावलेले होते.
तर आता सौरभ भाऊ टॉवेल टोपी टाकतील। तर हा आहे ना तर अर्चना मामींचा लहान भाऊ आहे, तर करण भाऊ, आणि त्याची बायको इकडे साईडला उभी होती अंकिता बहिणी। तर सौरभ भाऊ टॉवेल टोपी टाकली आणि मस्त मेनू केलेला होता, वाटाणे तर पुरी भाजी, मस्त खीर, कांद्याचे भजे, मसाले भात, पोळी। तर खूप छान स्वयंपाक झालेला होता आणि खरंच सगळ्यांना लोणारे फॅमिलीला थँक्यू सो मच। आणि आता सगळेजण सौरभ भाऊला खाऊ घालतील आणि फोटोशूट होईल, तर व्हिडिओ बघत राहा। तर हा अर्चना मामींचा मोठा भाऊ सोपान भाऊ आणि त्या ऋषाली वहिनी, आणि पुढे जे येतील ना ते अर्चना मामींचे पप्पा मम्मी। तर सगळ्यांचं फोटोशूट झालं, गप्पा गोष्टी झाल्या आणि आता सगळं तर पप्पा काका मामा त्यांना सगळ्यांना जेवायला बसून दिलं। तर त्यानंतर आम्ही जेवण केलं। त्यानंतर मम्मीची ओटी भरण केलं, मम्मीला छान मस्त साडी, पप्पांना ड्रेस दिला त्यांनी। तर छान मस्त सौरभ भाऊचं अर्चना मामींच्या माहेरी केवण झालं। तुम्हालाही आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इकडेच हॉलमध्ये आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो आता आणि खूप छान मस्त घर आहे। तर जास्त काही शेअर नाही करता आलं कारण आम्ही पण नाशिकवरून थोडं लेट आलो होतो। आणि त्यानंतर आपलं केवणाचं तर आता मम्मी पप्पांना बसवले इथे। तर पप्पांनाही टॉवेल टोपी टाकतील आणि ड्रेस दिला पप्पांनाही। आणि आता इकडे मम्मीलाही हळदी कुंकू लावतील, मम्मीची ओटी भरण करतील, मम्मीलाही छान मस्त साडी दिली आहे। तर मम्मीने नंतर वेअर पण केलेली आहे, तर ह्याच कलरची आहे कारण मम्मीला हा कलर आवडतो रेड आणि हा
त्यामुळे तर अर्चना मामीला मम्मीची पसंत माहिती आहे ना, तरी बघा ती ओटीमध्ये घातली ना ती साडी। तर आमच्या इथे आता चालल्या होत्या गप्पा गोष्टी आणि आपल्या अंशू सई शिव त्यांचं फुग्यांसोबत खेळण्याचं चालू होतं। हे बघा ही आहे त्यांनी दिलेली साडी, खूप छान आणि मम्मीलाही आवडली, मस्त आहे ना। तर हे आहे अर्चना मामीचं माहेरघर। तर आता सगळेजण हळदी कुंकू लावतील आणि त्यानंतर आम्ही घरी आलो। तर बाय बाय सगळ्यांना, बाय बाय या लग्नाला सगळ्यांनी। हा तर आता घरी आली मी, अजून मम्मी ते येत आहे, मी सौरभ भाऊ बरोबरच आली। तर खूप छान मस्त असं अर्चना मामींच्या माहेरी केवण झालं ना। तर तुम्हाला अर्चना मामींचं माहेर पण दाखवता आलं मला, तर जेवढं शेअर करता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं मी। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि खरंच खूप छान मस्त असं केवण केलं, सजावट वगैरे खूप भारी केलेली होती सगळं, आणि स्वयंपाक पण खूप छान मस्त झालेला होता। तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट। तर आहे ना, येतोय तुम्हाला तर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर ह्या सगळ्या जणी निघाल्या हळदी कुंकवाला। तर मी काही तुम्हाला दिसणार नाही, मी नव्हते गेले हळदी कुंकवाच्या बाजारला, कारण माझ्या घरी आज होतं केवण सौरभ भाऊचं। तर माझ्या घरी झालेलं केवणाचंही व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल। तर ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर सगळ्या इकडे आता माझ्या काकी, नानी, आजी, मावशी, ऋतू सगळ्या काही आलेल्या होत्या हळदी कुंकवाच्या बाजारासाठी। तर एक आहे ना म्हणजे मार्केटमध्ये हे शॉप आहे, तिथे ना जे लागतं ना हळदी कुंकवाच्या वस्तू ते सगळे काही भेटतात तिथे। तर आता सगळ्यात पहिले ना हळदी कुंकू आल्यानंतर ना आपल्याला गणपती दिला जातो, मीठ दिलं जातं, आणि सगळ्यात पहिले सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावतात, आणि हळदी कुंकू लावल्यानंतर हळदी कुंकवाच्या बाजाराला सुरुवात होते। तर काय काय घेतात हळदी कुंकवाच्या बाजारामध्ये, तर बघत राहा व्हिडिओ। जर हा गणपती आहे ना तो आपल्या दारावर लावला जातो लग्न घरी। तर तो हळदी कुंकवाच्या बाजारामध्ये देतात। पहिले मीठ, हे जाडं मिठाची पुडी दिसते ना, तर सगळ्या बायकांनी ना गणपतीला ना हळदी कुंकू लावलं, आणि त्यानंतर सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावलं। तर हळदी कुंकू लावल्यानंतर आहे ना खूप असं गुलाल वगैरे खेळतात, पण आता काही जास्त दिसून येत नाही, कारण त्या बायका गुलाल वगैरे डोक्यामध्ये टाकून देत नाही, पण पहिले खूप जास्त खेळायच्या। हे बघा आता सगळ्या बायकांनी ना हळदी कुंकू लावतील, हे सगळ्या काय माझ्या काकीन ते आहे। तर आम्ही सगळे काय मम्मीची जी घर आहे ना त्याला हे मध्ये सगळे उभारत राहतात। ऋतू मावशी पण आलेली होती, तर मी नाही दिसणार तुम्हाला, तर कारण माझी केवणाची सजावट चालू होती ना, आणि लग्नघर म्हटली आणि नवरदेवाची भरपूर तयारी असते, रील शूट, फोटोशूट काही ना काही आमचं चालूच होतं। तर थोडी धावपळ पण होते। तर जेवढं मला शेअर करता येतं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं। तर दीदीला पाठवलं होतं मी यांच्यासोबत, मग तिने सगळं काही शूट केलं आणि तुमच्यासोबत शेअर केलं।
देवाला बाशिंग, सूप, मोठे टोपलं तर पुऱ्या करतात ना सांजोऱ्या, तर त्याही ठेवायला लागतात. तसं नवं टोपलं घेतलं जातं, सूप घेतलं जातं. तर सुपाचाही लग्नाच्या कार्यामध्ये उपयोग होतो ना. जर ते सगळे काही उपयोगी वस्तू असतात ना आपल्याला, त्याच हळदी कुंकवाच्या बाजारामध्ये असतात. हळदी कुंकू आणि ते म्हणजे फळ भरणं असतं ना, त्यामध्ये पण आहे ना भरपूर काही वस्तू असतात. त्या आहे ना सगळं काही इथं भेटतात. म्हणजे आपल्याला माहीत नसलं ना तरी या शॉपमध्ये आपण हळदी कुंकवाच्या बाजाराला गेलो का ते सगळं काही काढून देतात आणि एकाच ठिकाणी ह्या सगळ्या काही वस्तू भेटून जातात. पण हे सुपन वगैरे सगळं काही पाहून घ्यावं लागतं. तर मला का पण जास्त माहीत नाही, पण आजीन त्या मावशीन त्या सगळ्या काही जण बघत होत्या सूप कशा प्रकारे घ्यायचे. तर त्यांनाच माहिती म्हणजे असं सुपाचं काहीतरी असतं, असं नीट बघून घ्यावं लागतं. आणि छोटं टोपलं पण घेतलं पोळ्यांसाठी, भाकरींसाठी, कारण तर लग्न घरी सगळे नातेवाईक येतात तर स्वयंपाक होतो तर भरपूर सारा, त्यामुळे मग टोपलं वगैरे घेतलं जातं. तर शिरे वगैरेही घेतात. असा हा आजचा हळदी कुंकवाचा बाजार. आणि हळकुंड पण घेतात हळदीच्या दिवशी. तर म्हणजे लेकूरवाळी हळद घेतात, तेही तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. बघत राहा व्हिडिओ. हळदी कुंकवाचा बाजार झाला आणि सगळ्यांनी मस्त थंडगार लस्सी पेली. चतुर्थी होती, उपवास होता ना, त्यामुळे. तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय.